या ठिकाणच्या परिसरामध्ये काही लोक आणि काही लोक आपण कॅच केलेला आहे की आपण बघू शकतो की या चिमणीच्या रस्त्याला जाणारा हा रोड, हा जो तुम्ही बघू शकता, हा रोड अर्धा अपूर्ण रोड आहे. तो अपूर्ण रोड का आहे आणि या रोडावरचे जे काम चालू आहे ते एकही पदार्थ झालेला असून या रोडवर अनेक ॲक्सिडेंट, अनेक 4 ॲक्सिडेंट असतील, छोट्या मोठ्या गाड्या असतील, याचं प्रमाण अनेक गेल्या दिवसापासून पेपर आणि प्रसार माध्यमे याच्यामध्ये सुद्धा पाहिले असेल किंवा प्रत्यक्षात पाहिले असेल. या ठिकाणच्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या चिवडी मंदिरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी या देवीचे भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असतात. आणि काल या ठिकाणची यात्रा महोत्सव सुरुवात झालेला आहे. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा आणि उद्या या यात्रा महोत्सवची समाप्ती होणार आहे. तर आपण या ठिकाणचा जो रोड आहे, हा रोड बघू शकतात की हा रोड पूर्ण अपूर्ण रोड आहे. त्या अपूर्ण रोडचं मी काम दाखवतो. बघा कशा प्रकारे पूर्ण बोगस स्वरूपाचं काम झालेलं असून हे काम अद्यापर्यंत का चालू झालेलं नाहीये. पण या ठिकाणच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायतीच्या या ठिकाणच्या या रोडचं झालेलं काम अद्यापर्यंत का पूर्ण झालेलं नाही असा माझा इथे प्रशासनाला त्या ग्रामीण माध्यमाच्या याच्यातून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण त्या ठिकाणी अनेक सर्वसामान्य भक्तजनांचा आणि नागरिकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे. पण हा असलेला रोड आणखीन किती लोकांचे बळी घेणार आहे याची पूर्ण माहिती द्यावी. कारण हा रोड कधी तयार करणार, हा अर्ध्यात तयार झालेला रोड कशामुळे थांबला, कुणामुळे थांबला, कंत्राटदारामुळे थांबला का शासनाने न दिल्यामुळे थांबला का दिलं सदरील कंत्राटदाराला दिलेली आहे त्याची संपूर्ण माहिती आता प्रशासनाला द्यावी लागेल. कारण हा रोड एकदम धोकादायक आलेला असून या ठिकाणी अनेकांचे प्राण गमावलेले आहेत, अनेकांचे प्राण जाणार आहेत. मग हा रोड तयार होणार कधी? काही या देवीचे भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. तसेच एक भक्त बीड जिल्ह्यात चौसाळा या गावाहून आलेले आहेत. तुमचं काय म्हणणं आहे या रोडचं? मग आम्ही चौसाळा आलो, रस्ता भरपूर खराब आहे. ॲक्सिडेंट भरपूर होते, गाडी जायला जागा नाही. 2 गाड्या होत्या तर 2 गाड्या क्रॉस होत नाही. काय एक गाडी बाजूला लावायची, खाली गाडी जायला लागते. काय इथं पूर्णपणे करणं भाग आहे. पूर्ण डोंगर आहे, लेडीज बिडीज असतात, बाकीचे काही पायी डंडरीमध्ये चालतात, त्यांच्याकडनं धोकादायक आहे. काय अपंग लोक आहे त्यांना त्यांनी संपर्क करावा. एवढं माझं एवढं बोलणं. मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं रोडाच्या बाबतीत? हा रोड चांगला आहे का व्यवस्थित आहे? म्हणजे काय वाटतं, काय होईल? तुम्हाला काय वाटतं? अपंग लोक चलतात बिनच्या रस्त्याने, वयस्कर लोक चलतात रस्त्याने. मला काय म्हणणे, काय म्हणते रस्ता? पहिल्यांदा खरं होतं, काय होतं आता बरं झालं, पण शिंगल असल्यामुळे तकलीफ असतं ना. बरं, हा रोड चांगला आहे का खराब झाला याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ही चांगली आहे, पण इकडे एक गाडी जाऊन काय फायदा आहे त्याच्यात? डबल पाहिजे ना, ते येणारी एक जाणारी एक गाडी पाहिजे असेल. रोड चांगली बनायला पाहिजे. सिंगल बनवून मग सिंगल मध्ये कशी 2 गाडी जाणार? मग या ठिकाणी यांना असं म्हणायचंय की शासनाच्या पैशाचा गैरवापर होत आहे आणि पैसा योग्यरित्या दिलेला असताना सुद्धा सिंगल गाड्याचा रोड तयार झालेला आहे आणि डबल गाड्याचा रोड तर नाहीये. पूर्ण रस्त्यानं धूळ आहे. रात्रीच्या बेरात्रीच्या वेळेस या ठिकाणी ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि होणार आहे. त्याच्यासाठी होणारच आहे. असं गाड्या भरपूर राहिलं, जत्रा आहे, यात्रा आहे, एवढं सर्व लोक येतात, पब्लिक येतात, मग त्याचं काही धोकादायक झाल्या काय करणार आहे लोक? त्याला जबाबदार असेल प्रशासन असंच म्हणायचं ना. तर सरकारला आणि या रोड रस्त्यांना मला फक्त नाही एवढं सांगायचं की रस्त्याला जोडणाऱ्या या शहरातल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी या गावातला रस्ता मी तुम्हाला पूर्ण माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही बघू शकतात
ॲक्सिडेंट असतील, छोट्या मोठ्या गाड्या असतील, याचं प्रमाण अनेक गेल्या दिवसापासून पेपर आणि प्रसार माध्यमे याच्यामध्ये सुद्धा पाहिले असेल किंवा प्रत्यक्षात पाहिले असेल. त्या ठिकाणच्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या चिमणी मंदिरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी या देवीचे भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असतात. आणि काल या ठिकाणची यात्रा महोत्सव सुरुवात झालेला आहे. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा आणि उद्या या यात्रा महोत्सवची समाप्ती होणार आहे. तर आपण या ठिकाणचा जो रोड आहे, हा रोड बघू शकतात की हा रोड पूर्ण अपूर्ण रोड आहे. त्या अपूर्ण रोडचं मी काम तुम्ही दाखवतो बघा कशा प्रकारे झाले. पूर्ण बोगस स्वरूपाचं काम झालेलं असून हे काम अद्यापर्यंत का चालू झालेले नाहीये. पण या ठिकाणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून PWDच्या अंतर्गत या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत किंवा या ठिकाणच्या या रोडचं चाललेलं काम अद्यापर्यंत का पूर्ण झालेलं नाहीये असा माझा इथे प्रशासनाला या लाईव्ह माध्यमाच्या याच्यातून सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण या ठिकाणी अनेक सर्वसामान्य भक्तजनांचा आणि नागरिकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे. मग हा असलेला रोड आणखीन किती लोकांचे बळी घेणार आहे याची पूर्ण माहिती द्यावी. कारण हा रोड कधी तयार करणार, हा अर्ध्यात तयार झालेला रोड कशामुळे थांबला, कुणामुळे थांबला, कंत्राटदारामुळे थांबला का शासनाने न दिल्यामुळे थांबला का दिलं सदरील कंत्राटदाराला दिलेली आहे याची संपूर्ण माहिती आता प्रशासनाला द्यावी लागेल. कारण हा रोड एकदम धोकादायक आलेला असून या ठिकाणी अनेकांचे प्राण गमावलेले आहेत, अनेकांचे प्राण जाणार आहेत. मग हा रोड तयार होणार कधी? मी सत्यवादीसह वैजनाथ शामराव सुरवशे, कॅमेरामन भैया रोडगे, तुळजापूर.